4. भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन, अष्टांगिक मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग. नंतर भगवान बुद्धांनी परिव्राजकांना अष्टांगिक मार्गाचा उपदेश केला. भगवान बुद्धांनी सांगितले की अष्टांगिक मार्गाची 8 अंगे आहेत. भगवान बुद्धांनी सर्वप्रथम अष्टांगिक मार्गाचे सर्वात पहिले महत्वाचे अंग सम्मादिट्ठी म्हणजे सम्यक दृष्टी हिच्या स्पष्टीकरणाने आपल्या प्रवचनास सुरुवात केली. सम्यक दृष्टीचे महत्व समजण्याकरिता भगवान बुद्ध परिव्राजकांना म्हणाले, परिव्राजक हो, सर्वप्रथम जग ही अंधार कोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे, हे तुमच्या लक्षात आले पाहिजे. ही अंधार कोठडी गडद अंधाराने भरलेली आहे. अंधार इतका आहे की कैद्याला काहीही दिसत नाही. कैद्याला आपण कैदी आहोत हेही दिसत नाही. दीर्घकाल अंधार कोठडीच्या ह्या अंधारात राहिल्यामुळे मनुष्य एकदम आंधळा होऊन गेलेला आहे. इतकेच नाही तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तू अस्तित्वात असू शकते याबद्दल त्याला शंका वाटत आहे. मन हे एक साधन आहे की ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो. तथापि या अंधार कोठडीत कैद्याच्या मनाची देखील अशी अवस्था नाही की हा उद्देश पूर्ण होऊ शकेल. त्यांचे डोके केवळ थोडासा प्रकाश आत येऊ देते, केवळ एवढाच की त्यांना दृष्टी असल्यामुळे ते बघू शकतील की अंधारासारखी कोणतीतरी एक वस्तू अस्तित्वात आहे. अशा प्रकारे त्यांची आकलन शक्ती स्वभावतःच सदोष असते. परंतु परिव्राजक हो, या कैद्यांची स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनक नाही हे लक्षात घ्या. कारण माणसात एक बल आहे, एक शक्ती आहे, जिला संकल्प शक्ती किंवा इच्छाशक्ती म्हणतात. जेव्हा योग्य हेतू किंवा आदर्श निर्माण होतात तेव्हा या इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला क्रियाशील करता येते. माणसाला जर एवढासाही प्रकाश मिळाला की तो पाहू शकेल की त्याने आपल्या इच्छाशक्तीला कोणत्या दिशेने गतिमान करायला पाहिजे, तर माणूस आपल्या इच्छाशक्तीचे अशा प्रकारे संचालन करू शकतो की ती त्याला बंधनमुक्त करू शकते. अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो स्वतंत्र होऊ शकेल आणि स्वातंत्र्याकडे नेणारे पहिले पाऊल टाकण्यास तो कोणत्याही क्षणी सुरुवात करू शकेल. हे यामुळे की ज्या कोणत्या दिशेने आपल्याला आपल्या मनास नेण्याची आपली इच्छा असेल त्या दिशेने आपण त्यास नेऊ शकतो. मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहात बंदिवान करीत असते आणि तेच आपल्याला तेथे डांबून ठेवते. पण मन जी गोष्ट निर्माण करते तिला ते नष्टही करू शकते. मन आपल्या कृतीत नष्टभ्रष्ट देखील करू शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळल्यास त्याला ते बंधनमुक्तही करू शकते. सम्यक दृष्टी म्हणजे सम्मादिट्ठी जे करू शकते ते हेच होय. सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश काय आहे? परिव्राजकांनी विचारले. भगवान बुद्धांनी उत्तर दिले, अविद्येचा विनाश हा सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीची विरोधिनी आहे. अविद्येचा अर्थ असा आहे की मनुष्याने दुःखाचे अस्तित्व आहे आणि दुःख निरोधाचा उपाय आहे ही उदात्त सत्य न समजणे होय. सम्यक दृष्टीचा हेतू असा आहे की माणसाने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजावे आणि शास्त्रांच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकून द्यावा. सम्यक दृष्टीचा हेतू असा आहे की माणसाने मिथ्या दृष्टीपासून मुक्त व्हावे. निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये. सम्यक दृष्टीचा हेतू आहे की माणसाने अशा मिथ्या धारणांपासून मुक्त व्हावे ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवांचा आधार नाही व जी केवळ काल्पनिक अनुमाने आहेत. सम्यक दृष्टीचा हेतू आहे की माणसाचे मन स्वतंत्र आणि विचार स्वतंत्र असणे आवश्यक आहे. प्रत्येक माणसाला काही आशा, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा असतात. अशी ध्येय, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावीत. ती शूद्र आणि अयोग्य नसावीत. हा सम्यक संकल्पाचा आशय आहे. सम्यक वाणीचा अर्थ असा आहे की माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे, असत्य बोलू नये. माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये. माणसाने दुसऱ्याची निंदा, नालस्ती आणि खोट्या गोष्टी करण्यापासून परावृत्त व्हावे. माणसाने कोणत्याही लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळाची भाषा वापरू नये. माणसाने सर्वांशी विनम्रपणे व सौजन्याने बोलावे.
माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये. त्याचे बोलणे समंजसपणाचे, हेतुपूर्वक व मुद्देसूद असावे. मी सांगितल्याप्रमाणे सम्यक वाचेचे पालन करणे हे कोणाच्या भीतीमुळे किंवा पक्षपाताने म्हणजे कोणावर अन्यायपूर्वक मेहरबानी करण्याच्या दृष्टीने होता कामा नये. सम्यक वाचेमुळे कोणाचा काय तोटा होईल किंवा आपल्या कृतीमुळे आपल्या वरिष्ठांची नामर्जी होईल की काय याचा सम्यक वाचेशी यत्किंचितही संबंध असता कामा नये. वरिष्ठांची आज्ञा किंवा वैयक्तिक फायदा हे सम्यक वाचेचे प्रमाण असू शकत नाही. सम्यक कर्मांत हे योग्य वर्तनाची शिकवण देते. दुसऱ्यांच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करावी अशी याची शिकवण आहे. सम्यक कर्मांतांचा मापदंड कोणता? जीवनाच्या मूलभूत नियमाशी अधिकात अधिक सुसंगत असे वर्तन हे त्याचे प्रमाण होय. हाच त्याचा मापदंड होय. एखाद्याचे वर्तन ज्यावेळी या नियमांशी सुसंगत असते त्यावेळी ते सम्यक कर्मांताशी सुसंगत आहे असे समजावे. प्रत्येक व्यक्तीला आपला चरितार्थ चालवायचा असतो, परंतु चरितार्थाचे अनेक मार्ग आहेत. काही वाईट आहेत, काही चांगले आहेत. ज्यांच्यामुळे इतरांची हानी होते किंवा त्यांच्यावर अन्याय होतो ते वाईट मार्ग होत. दुसऱ्यांची हानी किंवा त्यांच्यावर अन्याय न करता आपल्या जगण्यासाठी कमवण्याचे जे मार्ग आहेत ते चांगले होत. त्याला सम्यक आजीविका म्हणतात. सम्यक व्यायाम म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न होय. अविद्या नष्ट करणे म्हणजे या दुःखदायक कारागृहातून बाहेर जाण्याच्या दारापर्यंत पोचणे, त्यास उघडून पुढील मार्ग मोकळा करणे होय. सम्यक व्यायामाचे 4 हेतू आहेत. अष्टांगिक मार्गाशी विरोधी अशा चित्तवृत्तींचा प्रतिरोध करणे हा एक हेतू होय. अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच उत्पन्न झाल्या असतील तर त्यांना दाबून टाकणे हा दुसरा हेतू होय. अष्टांगिक मार्गाला आवश्यक अशा चित्तवृत्ती उत्पन्न करण्यास माणसाला सहाय्य करणे हा तिसरा हेतू होय. अशा प्रकारच्या ज्या आवश्यक चित्तवृत्ती अगोदरच अस्तित्वात आल्या असतील त्यांची वाढ आणि विकास करणे हा चौथा हेतू होय. सम्यक स्मृतीचा हेतू प्रत्येक गोष्टीवर लक्ष राहू देणे असा आहे. ही मनाची सतत जागरूकता होय. मनात जे अकुशल विचार येतात त्यांच्यावर पहारा ठेवणे याचेच सम्मासती हे दुसरे नाव होय. परिव्राजक हो, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसांच्या मार्गावर 5 अडथळे किंवा बंधने असतात. लोभ, द्वेष, आळस किंवा सुस्ती, संशय आणि अनिश्चय हे ते 5 अडथळे होय. म्हणून हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. हे अडथळे म्हणजे बंधने होत आणि ते दूर करण्याचा मार्ग समाधी मार्ग हा होय. परंतु परिव्राजक हो, सम्यक समाधी म्हणजे सम्मा समाधी नव्हे हे लक्षात घ्या. तिचे स्वरूप अगदी निराळे आहे. दोन्हीमध्ये फार अंतर आहे. समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता. ती वरील 5 अडथळ्यांना अटकाव करते. ती आपल्याला ध्यानाच्या मार्गावर नेण्यास प्रेरित करते यात शंका नाही. परंतु ह्या ध्यानाच्या अवस्था तात्पुरत्या असतात. त्यामुळे अडथळ्यांना केलेला अटकाव हा देखील तात्पुरताच ठरतो. मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लावणे हे त्यात समाविष्ट नसते. अशा प्रकारचे कायम स्वरूपाचे वळण केवळ सम्यक समाधीनेच लावता येऊ शकते. समाधीमुळे अडथळ्यांना फक्त तात्पुरता अटकाव होतो म्हणून ती केवळ नकारात्मक स्थिती होय. कारण ती एवढेच काम करते की ती अडथळ्यांना अस्थायी प्रकारे थांबून ठेवते. तिच्यामुळे मनाला कायमचे वळण लावले जात नाही. सम्यक समाधी ही वास्तवात्मक असते. ती मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेच्या काळात कुशल कर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते. त्याला अनुसरूनच अडथळ्यामुळे निर्माण होणाऱ्या अकुशल कर्माकडे आकर्षित होण्याची मनाची प्रवृत्तीही ती नष्ट करते. सम्यक समाधी मनाला कुशल गोष्टींचा विचार करण्याची व कुशल गोष्टींचा नेहमीच विचार करण्याची सवय लावते. सम्यक समाधी
चांगल्या कृती करण्यास आवश्यक अशी प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते.